नुकतंच 2 दिवसापूर्वी बिहारच्या निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये एक चर्चेचा मुद्दा सर्वांना माहीतच असेल, ते म्हणजे मैथिली ठाकूरचा। कारण की बिहारमधील तरुण आणि प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर ही भारतीय लोकगीत आणि शास्त्रीय संगीताच्या जगातून राजकारणात आली। एक हसरी गोड गळ्याची मुलगी राजकारणात येणार म्हणून तिच्यावर टीका देखील झाली। तिच्या वडिलांनी तिला दबावातून तिला राजकारणात आणलं अशी चर्चाही सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होती। बिहार निवडणुकीपूर्वी ती भाजपात दाखल झाली। तिला दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी देखील दिली। तसंच मधुबनी जिल्ह्यात जन्मलेली मैथिली ठाकूर तिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती। तिच्या आजोबाकडून तिला लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत याचे प्रशिक्षण मिळाले होते। अतिशय कष्टातून तिने आपली ओळख देखील कमावली। 2017 मध्ये तिने रायझिंग स्टार इंडिया या रियालिटी शो मध्ये भाग घेतला। तिच्या आवाजामुळे तिला जगभरात ओळख मिळाली। भाजपला तरुण महिला चेहऱ्याची गरज होती, त्यातूनच त्यांनी मैथिलीला तिकीट दिलं। सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने लोकप्रियता कमावली। गातेही उत्तमच, तसंच तिला संगीत नाटक अकादमीच्या लोकसंगीतातील योगदानाबद्दल उस्ताद बिस्मिल्ला खान हा युवा पुरस्कार देखील मिळाला आहे। हिंदीवर उत्तम प्रभुत्व आणि निरागस चेहरा ही तिची अजूनही एक मोठी ताकद आहे। तसंच मैथिलीनं कष्टानं गायिका म्हणून तिला आपली ओळख कमावली। आता ती आमदार म्हणूनही झाली आणि आता पुढे समाजासाठी देखील काम करणार हे देखील सत्यच आहे।